वाचलंच सर तुम्ही. वाचायचा काही विषय नाही आमचा. वाचच का दिली केलं सर? की आम्ही कसं काय वाचणार? नाही मग काय तुम्हाला कसं समजा दिलं तुम्ही बोला ना, काय बोलायचं तुम्हाला, तुम्ही बोला हे काय तुम्हाला बोलायचं? प्रकरण माहिती आहे ना. तुम्हाला बोला ना, प्रकरण मॅडम पुढे येतो, तपास कोणाकडे आहे? तुम्ही जाऊन साक्षीदाराकडे कधी गेली? एक वेळेस मॅडम सोबत घेतो एक वेळेस. नाही, एकटे पण आलेले आहेत ते मॅडमच्या परमिशन, म्हणजे मॅडम नसताना सुद्धा आलेले एक आहेत. वेळेस गेलतो ना. मग मला सांगा, विदाऊट लेडीज कॉन्स्टेबल तुम्हाला तसं जाता येतं का लेडीजची चौकशी करायला? यांच्या पत्नीची चौकशी करायला तुम्ही गेले तिथे, रात्री किती वाजता गेली तुम्ही? कुठं? यांच्या घरी किती वाजता? नाही, मॅडमच्या नाही, त्याच्या अगोदर कधी? नाही ते वाला. ते तुम्हाला काय म्हणायचं तर मला ते बरं, नाही. तुमचा अधिकार आहे, तुम्हाला काय बोलायचं ते तुमचा अधिकार आहे. तुमचा अधिकार आहे, तो बोलायचं तुमचा अधिकार आहे. सर, त्या 25 तारखेला 7:30 वाजता तुम्ही यांच्या घरी गेले होते. त्यावेळेस तुमच्यासोबत नवरंगे साहेब होते. तर लेडीज कॉन्स्टेबल का नव्हत्या तुमच्यासोबत? महिलेची चौकशी करत होते तुम्ही, लेडीज कॉन्स्टेबल. चौकशी करायला नव्हतो गेलो. तिथे त्याच होत्या, दुसऱ्या कोणी नव्हत्या. महिलेची चौकशी करायला नव्हतो गेलो आम्ही. मग तुम्ही घरामध्ये कसे गेले? यांच्या घरामध्ये साक्षीदार आहे ते. विचारा ना तुमची कोणत्या घरी गेलतो, तुमच्या घरात आलो का आम्ही? विचारा. बरं, मी तुम्हाला आम्ही तुमच्या घरात आलोच नाही आणि तुम्हाला बोललोच नाही. आणि त्या बाहेर आल्या म्हणून बोललो. बाहेर नव्हत्या आल्या आल्या त्या, बाहेर नव्हत्या आल्या त्या. आम्ही कधीच कोणाच्या घरी गेलो नाही. आज मी विचारतो, म्हणजे तुम्ही तपास वगैरे काहीच करत नाही. कोणाच्या घरात गेलोच नाही आम्ही. विचारा तुम्ही तुमच्या घरात आलो का? आणि तुम्ही विचारा ना, घरात आलो का? मला विदाऊट ड्रेस प्रश्न केला. तुम्ही ते बाहेर आलत्या आणि मग बाहेर त्या बोलल्या म्हणून बोललो आम्ही. आम्ही दरवाजा वाजवलाच नाही. आम्हाला काय करत? मग त्यांना कसं कळालं की तुम्ही बाहेर आहेत? आपोआप दार बंद असताना तुम्ही दरवाजा जर वाजवला नाही? माहिती त्या कसं काय आल्या? आम्ही विचारलं का त्यांना? मग तुम्ही दार वाजवलं दोघांनी, नवरंगे साहेब आणि तुम्ही? का फक्त पोलीस ते पोलीस मध्ये म्हणून जाणार आम्हाला? आमचा मित्राचा आणि त्याचा काही संबंध नाही. त्याला किती वेळा बोलवलं पोलीस स्टेशनला बोलवलं? मॅडमना ज्या वेळेस तपास अधिकारी मॅडम आहे, त्यांनी ज्या वेळेस सांगितलं त्या वेळेस त्याला फोन केला. आमची तुम्हाला नाही का तुम्ही म्हणती हा, सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात तुम्ही वेगळं काहीच वागू नका. विनंती. सांगा तुम्ही हा, काय वागतो ते दुसरं सांगा. ऐका. तुम्ही फिर्यादीला आणि साक्षीदाराला साफ मात्र तुमचं प्रकरण खोटं आहे हे अधिकार तुम्हाला नाही. कोण बोललं? आम्हाला म्हटले ना, आम्हाला म्हटले बोललोच तुम्ही. नाही. ते हा, काय खोटं म्हणून ते काही म्हणतील ते त्यांचं बोलणं आहे. मी बोललो का? खोटं नाही बोलायचं. सांगा तुम्ही. फिर्यादी समोर बोलले की नाही तुमचं बोललो प्रकरण का? खोटं आहे त्यांना सांगा तुम्हाला बोललो का? बोलले, साक्षीदारांनाही बोलले तसं तुम्हाला ते. अधिकार नाही कोर्ट ठरवल. माझा तुम्हाला बोलायचा अधिकारच नाही. तुम्ही आता नाही खोटं खरं करायचा तुमचा अधिकार नाही. तुम्ही फक्त तपास करा. आमचा अधिकारच नाही. आम्ही कसं मग काय तुम्ही बोलतो? तुम्हाला कसं बोलताच काय ना, तुम्ही साक्षीदार आहेत ना, साक्षीदारही सांगतायत तुम्ही. खोटं बोलू नका. कॅमेऱ्यासमोर बोलू नका. कॅमेरा समोर बोलतो ना मी. मग तेच म्हणतो. हा, ते जे तपासी अधिकारी आहेत तुम्ही त्यांना तपास करा. जगदीशजी, मॅडम समोर यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का साक्षीदारांना? तुम्ही ना यांच्याकडनं पैसे खाताय म्हणून त्यांची बाजू घेते असं म्हणणं आहे त्यांचं. कोणत्या साक्षीदाराला म्हणलो आनंद तुम्ही समोर आहेत ना, येतील ना ते, या मग, येतील आनंद ना. त्यांना. साक्षीदार इथे नाही येणार, ते सीपी ऑफिसला येतील ते. ऐका त्यांना आला आणि ते काय म्हणतात ते ऐकू ना. कोणते साक्षीदार त्याला कोणाला पैसे घेतले? एवढी मदत करतील तेवढे त्याच्यात सहभागी. ती तीच सा- आरोपी आहे. आणि काय करतायत? जाती आता तुमच्यामुळेच आम्हाला आहे. तुमच्यामुळे जाती आता वाढत चालली आहे. आणि तिथे काय करतायत जगदीशजी? आरोपीला कोणाला काय ते करायचं ते सांगा तुम्ही. याला दबाव काय टाकायचं? कोणी टाकला दबाव टाकला नाही. हा, ते मॅडम तुम्हाला नाही करतात. यांनी दबाव तुम्ही मॅडम करा. नाही सर, मॅडमच्या अधिकाराच्या व्यतिरिक्त हे पर्सनल चौकशी करतायत ते. मॅडमने असं सांगितलं का यांना की तुम्ही दिल्ली की देऊन टाका. सर, मॅडमने असं आधी सांगितलं का त्यांना की विदाऊट लेडीज कॉन्स्टेबल? तुम्ही होते ना त्या दिवशी यांच्यासोबत, वाळूला गेले होते तेव्हा रात्रीचं 8 वाजता. नवरंगे साहेब कोण आहेत? हा, तुम्ही होते का यांच्यासोबत मग त्या दिवशी? त्या दिवशी यांच्या पत्नीची चौकशी करायला गेले, लेडीज कॉन्स्टेबल कोणीच सोबत नव्हते तिथे. रात्री 8 वाजता कोणती पूर्वकल्पना न देता तिथे कोणी सांगितलं मग हे कोणाचे आदेश होते विदाऊट लेडीज कॉन्स्टेबल जा म्हणून? फक्त आम्ही काय विचारलं त्यांना, साक्षीदार हजर करा म्हणून, बाकी ते बोलले नाही. मग तिथे यांच्या पत्नीची चौकशी का बरं झाली तिथे? चौकशी त्या बाहेर. त्या मॅडम त्या म्हणत होत्या की माझे पती घरी नाही आहेत, तरी सुद्धा त्यांची चौकशी केली. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही शेजाऱ्यांना बोलून आणा असं का बरं सांगण्यात आलं त्यांना? काळवणे साहेब बोलले की तुम्ही शेजाऱ्यांना बोलून आणा त्या दिवशीचे कोण कोण होते. तर मग स्टेटमेंट घेणे बाकी आहे, त्याच्यात गुन्ह्यामध्ये स्टेटमेंट घेणं बाकी आहे. हा, तपास चालू आहे. आम्हाला मॅडमनं सांगितलं म्हणून आम्ही गेलो.
विदाउट हा, ते आमच्या वरिष्ठ विदाउट ड्रेस असं मॅडम विदाउट ड्रेस मॅडमचा अधिकार घ्यायचा तुम्ही मॅडमला विचारा ना. तुम्ही दाबा. हे बघा, एक मिनिट ऐका. तुमचं सरनेम काय? माझं नवरून घे. ऐका माझं तुम्ही सोबत सगळे कर्मचारी एकच आहे. सर तुमचं नाव पण नाही यामध्ये. काय बरं? यांचं कसं जे कसं ते दबाव टाकायला अहो मॅडम मी बोललो काही तुम्हाला नाही नाही तुमचं नाव नाही दिलं, यांचं नाव सर बोलायचं. दुसरी एक गोष्ट अशी तुम्हाला माहिती नसेल, कल्पना असेल, आरोपीला फोनवरनं म्हणतात ते काय मजेत आहे का, कसे आहेत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे प्रकरण माहिती तुम्हाला आहे? काय तक्रार करायची तर करा नाही. आम्हाला आम्हाला तुम्हाला नाही तुम्हाला म्हणत. कायदेशीर जे अधिकार हे आहे, अधिकारी तुम्हाला प्रकरण नाही. हे सगळे त्यांचा तपास करायचा. साक्षीदारावर आणि फिर्यादीवर तुम्ही दबाव नका टाकू. आमचं खोटपणा काय आता ते चौकशी अधिकारी ते विचारू शकता ना. अशी मी पहिल्यांदा- विचारणार नाही का? चौकशी करणार नाही, विचारणार नाही. चौकशी करा. दबाव का टाकताय तुम्ही असं म्हणताय की साप खोटा आहे आणि दबाव हा टाकतायत सर ते की ते म्हणताय की तुम्हाला पुढचा तुम्हीच या केसमध्ये गुंतणार आहात साक्षीदारांना म्हणताय आणि काळवणे साहेब बोलतायत. हे काळवणे साहेब आहे, पोलीस स्टेशनचे, बरं का? यांनी मी फोनवरला कमीत कमी 8 दिवसांनी कॉल केला. त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं मी संविधानाला मानत नाही, कायदा मानत नाही, तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय हे काळवणे मी साहेब. तुम्हाला सांगितलं होतं, ओके. समोर येऊन बोला फक्त. हा, समोरून बोला, समोरून बोलले ते मला. हा. मी बाबासाहेबाच्या संविधानाला मानत नाही असं हे बोलून तुमच्याकडे मला इथं बोलवलंय, मी आधी आलोय. तुमच्याकडे तशी रेकॉर्डिंग असेल हो, तर ते नाही, नाही, दाखवा. तशी ही रेकॉर्डिंग आहे. तुम्हाला तशी रेकॉर्डिंग तुम्ही काही माणसाल तुम्ही काही माणसाल याला मानत नाही त्याला मानत नाही. काळवणे काय चाललंय राहू दे, त्यांनी अर्ज दिलाय ना. हा मग त्याला देत मला. आणि त्यांना काय ते विचारलं? गावरान माणसासाठी चौकशी करतायत. तू काळून साहेबांना मी विचारलं तुम्ही विदाउट ड्रेसवर तिथे गेले ते म्हणजे आम्हाला मॅडमचा ऑर्डर आहे विदाउट ड्रेसवर जायचं असं तुम्ही सांगितलं यांना हे तर वरिष्ठाच्या आदेशाने काम हा, करा. वरिष्ठ म्हणजे मग तुम्ही वरिष्ठाचे नेमके हो तुम्ही सांगितलं विदाउट ड्रेस मध्ये जा. ठीक आहे, तुम्ही अर्ज दिलाय की नाही याच्यावर आम्ही कायदेशीर चौकशी बरं, करू. तेवढं जे चालेल. होईल ते निष्पन्न होईल त्याच्यानुसार तुम्हाला फक्त उत्तर आमची पण कामं मिळेल नाही केली, याचं. फक्त फिर्यादीला आता आणि आम्हाला साक्षीदाराला काम दाबाव करू नका. द्या. हो, काम. आमचं काम करू द्या हो. प्लीज, विनंती आहे हो, आम्ही तुम्हाला. विनंती करतो विनंती आहे. फक्त ठीक आहे. फिर्यादीला आणि साक्षीदाराला दाबाव नका टाकून हे आम्ही विनंती दबाव करतो. आम्ही कशावरच देत नाही वगैरे. तेवढं विनंती. साक्षीदाराचं बीपी वाढलं याच्या दबाव. नाही दबाव आला ना. डॉक्टरची चिठ्ठी तुम्ही आम्ही दिलाय ना, हो, आता यांना अर्जावर कळलं. चौकशी होईल. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला उत्तर मिळेल याचं. ठीक आहे, प्लीज आम्हाला